अशा या दीन दुबळ्यांना 1500 रुपये महिन्यात होत नाही सावंत साहेब. त्याचे महिने 6-6 महिने त्यांना पगार भेटत नाही. आम्ही जे मुद्दे मांडले ना, तुमच्या पक्ष कार्यकर्त्यापासून, नेत्यापासून, आमदार खासदारपासून जे नजरेच्या आड गेलेले लोक आहे त्याला या आंदोलनानं उजेडात आणलेलं आहे, समोर आणलेलं आहे. लक्षात घ्या, आंदोलन म्हणजे मागण्या पूर्तता एवढाच विषय नसतं, तर आंदोलनातून आम्ही पाहतोय नवीन चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि त्या चळवळीतून सरकारच्या डोक्यात मळमळ निर्माण होऊन आमच्यासाठी ते सरकार रस्त्यावर येऊन आमचं काम केलं पाहिजे. ते आज आपण साध्य केलं. मी नेहमी म्हणत असतो का जातीची लढाई सोपी आहे हो, धर्माची लढाई सोपी आहे. कोणतं मंदिर पाडता आणि कोणती मस्जिद पाडता. तर राम ठाकरे नावाची आत्महत्या झाली ज्या दिवशी मी पहिल्यांदा उपोषणाला बसलो आणि राम ठाकरेची आत्महत्या झाली. राम मंदिर बांधून तुम्ही जे पुण्य कमावलं ते राम ठाकरेच्या आमच्या 37 वर्षाच्या बियाणाले पैसे नव्हते. 3700 रुपयामध्ये आमचं सोयाबीन विकावं लागलं. 7000 रुपये भाव होते तुरीले, 6000 विकावं लागतं. कुठं सरकार तोंड मारत नाही, याचं खरं वाईट वाटतं. मग राम ठाकरेची आत्महत्या प्रभू रामचंद्राच्या नावानं असणाऱ्या रामचंद्र ठाकरेच्या आत्महत्याचं पाप फेडणार कसं? ते फेडता आलं पाहिजे. उद्या जे आम्ही तुम्हाला मानतोय, पण हे वर्ग बरेच दूर राहिलेले आहे. एमआरजीच्या मजुराले, काम करणाऱ्या मजुराले 6-6 महिने मजुरी भेटत नाही. तुमच्या आमचे पगार 5 तारखेच्या आत होतं. लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची, शरम वाटायला पाहिजे. गावातला शेतमजूर आहे त्याला साप चावलं तर पैसे भेटत नाही आणि शेतकऱ्याला मात्र पैसे भेटतं साप चावल्यावर, ते लवकर भेटत नाही. एका गावात मजूर शेतात काम करतोय आणि शेतकरी काम त्या याच्यात करतोय शेतात. काय तुझा भाव आहे? काय ह्या योजना पूर्ण केल्या नाही पाहिजे? पण आमचे मुद्दे सावंत साहेब अतिशय शेवटचा घटक गरीब आहे. मेंढपाळ लोक बिचारे ते सगळे फिरत राहतं. मेंढपाळ लोक, तो आमचा अर्जुन बसला इथे उपोषणाला, त्यांना जमीन नाही आहे आणि चाऱ्याला जून जुलै ऑगस्ट पर्यंत 3 महिने पाऊस असतं आणि चाऱ्याला काहीच नसते. त्याला फक्त ई क्लास असेल, फॉरेस्टची जागा असेल, ते काय मेंढर वरचं खातं, खालचं खात नाही, झाडाच्या वरचं तोडतात. तेवढं जरी केलं असतं तर त्यांचं पोट भरलं असतं. आम्हाला सांगायचंय जोडधंदा करा. मग कलेक्टरला जोडधंदा द्या, एखादं 2-3 मशिद्या बांधून यांच्या इथं, काय हरकत आहे? एवढा पगार कमी करा. विधवा भगिनी येऊन गेल्या, त्यांना 1500च भेटतं. संजय गांधीचेच लाभार्थी आहे. आणि म्हणून ही लढाई मित्र तुम्ही सगळ्यांनी मरत वाटते हा बच्चू कडूचं यश नाही आहे. आम्ही प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये जे उणीव होती, शेतकरी एकत्र, मजूर एकत्र, दिव्यांग एकत्र येण्याची, ते उणीव या आंदोलनानं भरून काढली. लक्षात ठेवा, भरून काढलेली आहे.